सर नमस्कार. न्यायालय शिपाई भरती 2026 अतिशय महत्त्वाचे 30 क्वेश्चन तुम्हाला न्यायालय भरतीला शिपाई भरतीला 30 क्वेश्चन विचारले जातात आणि 30 मार्कासाठी. सर्व क्वेश्चन तुम्ही जर मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका पाहिल्या असतील तर सर्व प्रश्नपत्रिका शिपाईच्या बघा, तुम्ही जिल्हा न्यायालयाचे बघा, उच्च न्यायालय शिपाई भरता, सगळे 30 पैकी 30 प्रश्न कशातून आलेले आहेत तर सर्व प्रश्न आपल्या नोट्स मधून आलेले आहेत. एकूण ऑनलाईन टाईपचे 5000 क्वेश्चन काढलेले आहेत, 5000 प्लस क्वेश्चन आहेत. पीडीएफ आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये. तुम्हाला जर ती घ्यायची असेल पीडीएफ, लक्षात ठेवा तर हा नंबर दिसतोय 9552 62 95 63. थोडं झूम करतो मी त्याला, ठीक आहे. या नंबरला तुम्हाला काय करायचंय, फोन पे गुगल पे हा नंबर आहे. फक्त 99 रुपये फीस आहे. नोटची फीस किती, 99 रुपये फीस आहे. हा नंबर सेव्ह करा. या नंबरला फोन पे किंवा गुगल पेला 99 रुपये सेंड करा. व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा, तुम्हाला ती नोट्स जी आहे त्याची पीडीएफ मिळेल. काय पीडीएफ मध्ये तर 5000 ऑनलाईन क्वेश्चन आहे, 5000 ऑनलाईन क्वेश्चनची पीडीएफ आहे. ओके, सगळे न्यायालयाचे तुम्हाला मागचे पेपर चेक करा, सगळे प्रश्न तुम्हाला आलेले त्याच नोट्स मध्ये दिसतील. न्यायालय शिपाई भरती 2026. ओके, आता न्यायालय शिपाई भरती 2026 ला कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात बघा. पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होती. सगळे क्वेश्चन त्यात नोट्स मधले क्वेश्चन तुम्हाला एमसीक्यू स्वरूपामध्ये घेतलेले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होती, तर तिथं तुम्हाला असं सुद्धा क्वेश्चन विचारतील की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झालेली, स्थापना सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. तर तारीख विसरायची नाहीये, लक्षात ठेवा. 28 डिसेंबर ही तारीख विसरायची नाही. 28 डिसेंबर किती, 1885 या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. मग पहिलं अधिवेशन कुठं झालं होतं, तर पहिलं अधिवेशन झालं होतं मुंबई या ठिकाणी. कुठं, मुंबई या ठिकाणी. आणि या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर ते होते उमेश चंद्र बॅनर्जी. कोण होते, उमेश चंद्र बॅनर्जी. ठीक आहे. हा, आता इथपर्यंत लक्षात ठेवा, किंवा ओम बॅनर्जी असं तरी लक्षात ठेवू शकता. हा प्रश्न महत्वाचा आहे. स्थापना 28 डिसेंबर 1885 कुठं झाली, मुंबई. पहिलं अधिवेशन, कोण अध्यक्ष, उमेशचंद्र बॅनर्जी. ठीक आहे. आता प्रश्न काय, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष. प्रश्न आहे पहिली महिला अध्यक्ष, तर पहिली महिला अध्यक्ष ॲनी बेझंट आहे. आणि हा प्रश्न तर तुम्हाला फिरवला विचारला की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्ष. भारतीय म्हटलं तर सरोजिनी नायडू. बघा, भारतीय म्हटलं पहिली तर सरोजिनी नायडू, आणि पहिली महिला म्हटलं तर ॲनी बेझंट. एवढं लक्षामध्ये ठेवा. ओके, हा चारही व्यक्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झालेले आहे. इंदिरा गांधी सुद्धा आहे आणि नेली सेनगुप्ता सुद्धा आहे. पुढचा प्रश्न बघा, जागतिक मानवाधिकार दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. कुठला, जागतिक मानवाधिकार दिन. पाठच असलं पाहिजे, 10 डिसेंबर ही तारीख पाठच करायची. 10 डिसेंबर या दिवशी जागतिक मानवाधिकार दिन असतो. सगळं नोट्स मधलेच एमसीक्यू बनवले. नोट्स 100% घ्या, कारण 30 प्रश्न तुम्हाला न्यायालय शिपाई भरती व्हायचं असेल तर आजच नोट्स जॉईन करा, नोट्स घेऊन टाका. ओके, चल. 2 ऑक्टोबर गांधी जयंती आहे, शांतता दिन आपण साजरी. 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करतो. काय, शिक्षक दिन हा 5 सप्टेंबर म्हणून आपण साजरा करतो. त्यानंतर 15 ऑगस्ट भारत स्वातंत्र्य झाला, 15 ऑगस्ट 1947, तर आपण स्वातंत्र्य दिन म्हणून तो साजरा करतो. पुढचा प्रश्न आहे, घाना पक्षी अभयारण्य, त्याला दुसरं नाव आहे केवलादेव राष्ट्रीय उद्यान, कोणत्या राज्यामध्ये आहे. ठीक आहे, घाना पक्षी अभयारण्य किंवा केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये आहे, तर राजस्थान या राज्यामध्ये आहे. मग मध्य प्रदेश मध्ये कुठले आहेत, हरियाणा मधले कुठले आहेत, गुजरात मध्ये कुठले, सगळं नोट्स मध्ये दिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. आता याच्यावरती मौर्य साम्राज्यावरती जास्त प्रश्न तुम्हाला विचारतात. कधी कधी 2 प्रश्न 30 पैकी तुम्हाला फक्त या मौर्य साम्राज्यावरती असतात. ओके, काय प्रश्न आहे, मौर्य साम्राज्यातील कोणत्या शासकाने पाटलीपुत्र ही आपली राजधानी बनवली. आता मौर्य साम्राज्याची संस्थापक कोण आहे हा प्रश्न विचारतात की मौर्य साम्राज्य कोण निर्माण केलं, त्याचा संस्थापक कोण आहे, तर त्याचा संस्थापक आहे चंद्रगुप्त मौर्य. संस्थापक कोण आहे, चंद्रगुप्त मौर्य संस्थापक. हा मौर्य साम्राज्याचा. आर्य चाणक्याने 2 सम्राट दिलेले आहे, एक म्हणजे चंद्रगुप्त मौर्य आणि दुसरा म्हणजे सम्राट अशोक. तर चंद्रगुप्त मौर्य याचा मुलगा आहे बिंदुसार. चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा कोण आहे, बिंदुसार, आणि या बिंदुसारचा मुलगा आहे सम्राट अशोक. तर मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण आहे, चंद्रगुप्त मौर्य आहे.
आणि या चंद्रगुप्त मौर्य यांनीच काय केलेलं आहे, त्यांच्या पाटलीपुत्र ही त्यांची राजधानी बनवलेली आहे. कुठली? पाटलीपुत्र. कळलंय? ओके, डन आहे. चला पुढचा प्रश्न बघा. अर्थशास्त्र या ग्रंथाचे लेखक कोण आहे? कुठला ग्रंथ? अर्थशास्त्र. आता तुम्ही जर पाहिलं असेल तर सगळ्यात सोपा प्रश्न म्हणता येईल. अर्थशास्त्र या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर त्यांना चाणक्य, तुम्हाला ऑप्शन मध्ये चाणक्य असेल, चाणक्य नसेल तर कौटिल्य असेल. हे दोन्ही एकाच आर्य चाणक्याचीच नावे आहेत. चाणक्याचं नाव कौटिल्य सुद्धा आहे. तर अर्थशास्त्र हा ग्रंथ चाणक्य यांचा आहे. कालिदासाने मेघदूत लिहिलेला आहे. मेघदूत कोणाचं आहे? मेघदूत हे तुम्हाला विचारतात कोणाचं? कालिदासाचं. आर्यभट्टाचं काय काम आहे? तर शून्याचा शोध लावलेला आहे. शून्येस. ठीक आहे, शून्येचा शोध कोणी लावलेला आहे? तर आर्यभट्टाने शून्याचा शोध लावलेला आहे. जगाला शून्याची ओळख कोणी करून दिली? तर आर्यभट्टाने करून दिलेली आहे. त्यानंतर अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरण ग्रंथाचे लेखक कोण आहे? अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ आहे संस्कृत मध्ये, अष्टाध्यायी. या संस्कृत व्याकरण ग्रंथाचे लेखक कोण आहे? पर्याय पतंजली, पाणिनी, वाल्मिकी की वेदव्यास. तर वाल्मिकीने जर पाहिलं असेल तुम्ही तर रामायण लिहिलेले. काय लिहिले? रामायण. व्यासाने काय लिहिलेलं आहे? महाभारत. मग पतंजली आहे की पाणिनी आहे? तर अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा ग्रंथ पाणिनी यांनी लिहिलाय. पर्याय क्रमांक 2. मग मराठी भाषेचे पाणिनी कोण आहेत? मराठी भाषेचे शिवाजी कोण आहेत? मराठी भाषेचे जॉन्सन कोण आहेत? हे प्रश्न आहेत, ते सगळे तुम्हाला नोट्स मध्ये दिले, ते सुद्धा तुम्हाला विचारतात. ओके, चल पुढचा क्वेश्चन. जगातील सर्वात मोठा खंड कुठला? जगातला सर्वात मोठा खंड. एकूण खंड किती आहेत? तर टोटल 7 खंड आहे. या 7 खंडामध्ये सगळ्यात मोठा खंड आहे तो आशिया खंड आहे. हा सगळ्यात मोठा खंड आहे. ठीक आहे. 6 नंबर सगळ्यात शेवटचा खंड कुठला आहे? तर ऑस्ट्रेलिया खंड आहे. ठीक आहे. मग 2 नंबरचा तुम्हाला जर विचारलं जगातला सर्वात मोठा 2 नंबरचा खंड कुठला आहे, तर तो आहे आफ्रिका खंड. हा जगातला 2 नंबरचा खंड आहे. ठीक आहे. सगळ्यात मोठा आशिया खंड लक्षात ठेवा, सगळ्यात लहान ऑस्ट्रेलिया खंड. ओके, चला पुढचं. मानवी शरीरातील सामान्य तापमान किती असतं? मानवी शरीरातील सामान्य तापमान किती असतं मानवी शरीरामध्ये? तर 37°C. बघा, 37°C हे मानवी शरीरातील सामान्य तापमान. आता अंश सेल्सिअस मध्ये विचारलं तर 37°. जर फॉरेनहीट मध्ये विचारलं, फॅरेनहीट 98° फॅरेनहीट जर विचारलं तर हे तुमचं फॅरेनहीट मध्ये सामान्य तापमान आहे. तेच तुम्हाला सेल्सिअस मध्ये विचारलं तर 37°C. कळतंय? पर्याय क्रमांक 2 आहे. फॅरेनहीट विचारलं तर 98 फॅरेनहीट. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? आता याच्यावर तुम्हाला 2 प्रश्न विचारतात. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानावरती बघा, हे कोणत्या राज्यात आहे हा एक प्रश्न, आणि दुसरा ते कशासाठी प्रसिद्ध आहे? तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम या राज्यामध्ये. कुठलं राज्य आहे? आसाम. आणि कशासाठी प्रसिद्ध आहे? तर एक सिंगी गेंडा आहे. एक सिंगी गेंडा आहे. या एक सिंगी गेंड्यासाठी हे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम मधलं प्रसिद्ध आहे. कोणतंय? आसाम मध्ये. तुम्हाला नोट्स घ्यायचे असेल तर लक्षात ठेवा, हा नंबर सेव्ह करा. 95 52 62 95 63. या नंबरला व्हॉट्सअपला हाय करा किंवा डायरेक्ट फोन पे गुगल पेला 99 रुपीज पे करा आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा. तुम्हाला 5000 वन लाइनर प्रश्न जे आहेत, वन लाइनर प्रश्नाचे जे काही नोट्स आहे ती नोट्स तुम्हाला मिळेल. न्यायालय शिपाई भरती सगळ्याचे सगळे प्रश्न तुम्हाला त्यातलेच मागचे सुद्धा आलेले दिसतील आणि आता येणाऱ्या एक्झामला सुद्धा त्यातलेच असतील. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघा. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाले? कुठला? जालियनवाला बाग हत्याकांड हे कोणत्या वर्षी झालेलं आहे? 1930, 1919, 1920, 1922. लक्षात ठेवा 1919. पण तारीख कधी कधी तुम्हाला तारीख सुद्धा विचारतात, तर तारीख विसरायची नाही. 13 एप्रिल. किती तारीख? 13 एप्रिल 1919 ही तारीख अजिबात विसरायची नाही. या दिवशी झालेला आहे जालियनवाला बाग हत्याकांड. मग 1930 काय? तर सविनय कायदेभंग आहे. सविनय कायदेभंग हा कधीचा आहे? तर हा 1930 आहे.
आणि जालियनवाला बाग हत्याकांड 1919 आहे. 13 एप्रिल 1919. 1920 काय आहे तर असहकार आंदोलन आहे. असहकार आंदोलन हे कधीच 1920 आहे. आणि 1922 काय आहे तर हेच असहकार आंदोलन स्थगित केलेलं आहे 1922 ला. 1922 ला उत्तर प्रदेश मधलं एक ठिकाण आहे, उत्तर प्रदेश, चौरी चौरा नावाचं. कुठलं? चौरी चौरा या ठिकाणी काय केलं, हे आंदोलन चालू होतं. पोलिसांनी लाठीचार केला, आंदोलक भडकले आणि मग ते आंदोलक त्या ठिकाणी मारण्यासाठी येत असताना पोलीस वाल्याने काय केलं, त्यांचं जे काही पोलीस स्टेशन असतं तिथं कडी लावली आतून आणि आतमध्ये जाऊन बसते. ह्या लोकांनी काय केलं, बाहेरून कडी लावली आणि दिलं पेटून पोलीस स्टेशन. ती घटना झाल्यामुळं हे असहकार आंदोलन महात्मा गांधी यांनी 1922 मध्ये स्थगित केलं, चौरी चौरा घटनेमुळे. प्रश्न तुम्हाला विचारतात की असहकार आंदोलन कधी स्थगित केलं तर 1922 मध्ये. कारण काय आहे तर हे चौरी चौरा घटनेमुळे ते बंद केलेलं आहे किंवा स्थगित केलं. ओके, पुढचं. भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? बघा आता भारतातलं उंच विचारलंय, महाराष्ट्र विचारतील भारतातील सर्वात उंच. आता माउंट एव्हरेस्ट हे काय आहे तर जगातलं आहे. जगातील सर्वात उंच, जगातील सर्वात उंच, सर्वात उंच कुठलं? माउंट एव्हरेस्ट. 8848 मीटर एवढी उंची या माउंट एव्हरेस्टची आहे. ठीक आहे. आणि ह्याची K2 ची 8646 काहीतरी आहे K2 ची. आणि मग कांचनजंगा. तर भारतातलं सर्वात उंच शिखर आहे K2, गाडवीन ऑस्टिन त्यांना म्हणतात. मग तुम्हाला प्रश्न हा जर विचारला की महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कुठलं? महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर कुठलं आहे तर ते आहे कळसुबाई. याची उंची विचारली तो 1646 मीटर ही कळसुबाईची उंची आहे. विसरायचं नाही अजिबात, लक्षात ठेवा. ओके, चला. 1916 मध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेसमधील करार घडून आणण्यासाठी कोणी मध्यस्थी केली? आता लक्षात ठेवा, महत्वाचं म्हणजे 1916 या दिवशी कुणामध्ये? मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये करार घडून आणलेला आहे. आता काय करार झालाय तर 1907चं सुरत अधिवेशन. लक्षात ठेवा, 1907चं सुरत अधिवेशन होतं. या सुरत अधिवेशनामध्ये काय झालं, जहाल मवाळ यांच्यात फूट पडली होती. तशीच काँग्रेस आणि मुस्लिम लीग याच्यात सुद्धा फूट पडली होती. कुठलं अधिवेशन? 1907चं सुरतचं अधिवेशन. आणि आता आहे 1916चं कुठलं तर लखनौ. 1916चं लखनौ अधिवेशन आहे. याच्यामध्ये 1916च्या अधिवेशनामध्ये काय झालं, जहाल मवाळ हे सुद्धा एकत्र आले, काँग्रेस आणि मुस्लिम हे सुद्धा एकत्र आलेलं आहे. आणि त्यासाठी कोणी करार केलेला किंवा करार घडवण्याची मध्यस्थी कोणी केलेली आहे तर डॉक्टर आणि बेझंट यांनी मध्यस्थी केलेली आहे. म्हणून 1916च्या अधिवेशन लखनौ अधिवेशन आहे. 1916चं कोणतं अधिवेशन आहे? लखनौ अधिवेशन आहे. याचे अध्यक्ष कोण आहेत तर बाबू अंबिका चरण मुजुमदार. बाबू अंबिका चरण मुजुमदार हे या 1916च्या अधिवेशनाचे अध्यक्ष रासबिहारी बोस. 1907च्या अधिवेशनाचे अध्यक्ष रासबिहारी बोस. ओके, 1907च्या सुरतच्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत. लक्षात ठेवा. पुढचं, अलीपूर बॉम्ब प्रकरणात अरविंद घोष यांची बाजू कोणत्या वकिलांनी मांडलेली होती? कुठलं? अलीपूर बॉम्ब प्रकरण आहे. या प्रकरणात अरविंद घोष यांची बाजू कोणत्या वकिलांनी मांडलेली? मोतीलाल नेहरू, सी.आर. दास. तर सी.आर. दास, त्यांचं नाव चित्तरंजन दास यांनी या ठिकाणी अलीपूर बॉम्ब प्रकरणामध्ये अरविंद घोष यांची बाजू घेतलेली होती किंवा बाजू मांडलेली होती. प्रसिद्ध सुरत अधिवेशन कोणत्या वर्षी झालं? आताच तुम्हाला सांगितलं सुरत अधिवेशन. हे अधिवेशन खूप महत्वाचं आहे. कधीच अधिवेशन आहे तर 1907चं हे अधिवेशन आहे. या अधिवेशनामध्ये फूट पडलेली आहे. फूट पडली कोणामध्ये? फूट पडली तर या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट पडली. या अधिवेशनामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये सुद्धा काय झालेली? फूट पडलेली आहे. आणि कुठल्या अधिवेशनामध्ये हे एकत्र आले तर 1916चं अधिवेशन आहे, ते आहे लखनौचं अधिवेशन. या अधिवेशनामध्ये हे सगळे फुटलेले एकत्र आले. लखनौ 1916चं अधिवेशन. कळतंय? ओके, चलो.
पुढचं हे सगळे प्रश्न नोट्स मधलेच काढलेले आहेत आणि या नोट्स मध्ये तुम्हाला सगळे प्रश्न मागचे सुद्धा मिळतील. आता येणाऱ्या शिपाई भरतीला सगळे जशाला तसे तुम्हाला आलेले दिसतील, त्यामुळे नोट्स लवकर घेऊन टाका. 1906च्या कलकत्ता काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोणी भूषवले? 1906चं कलकत्ता अधिवेशन, काँग्रेस अधिवेशन अध्यक्षपद कोण होते? तर दादाभाई नौरोजी. आणि दादाभाई नौरोजी यांनी एकूण बघा, यांनी एकूण 3 वेळा काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. किती? 3 वेळा काँग्रेसचं अध्यक्षपद दादाभाई नौरोजी यांनी भूषवलेलं लक्षामध्ये ठेवा. 1906चं कलकत्ता अधिवेशन सुद्धा दादाभाई नौरोजी हेच अध्यक्ष होते. रासबिहारी घोष हे 1907चं जे अधिवेशन झालेलं होतं सुरतचं, या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ओके. मुस्लिम लीगची स्थापना कोणी केलेली आहे? आता प्रश्न तुम्हाला 2-3 मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली हा प्रश्न केलाय. त्यानंतर कधी झाली आणि दुसरा कोठे झाली असे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतील. लक्षात ठेवा. मुस्लिम लीगची स्थापना कधी झालेली आहे, कोणी केलेली, हा प्रश्न उत्तम सलीमुल्लाह आणि आगा खान यांनी मिळून केलेली आहे. कुठं झाली? तर ढाका इथं झालेली. आता तुम्ही कमेंट करायचे 1905 ला झालेली की 1906 ला झालेली आहे. ठीक आहे. मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली कमेंट मध्ये सांगायचं. त्यानंतर कोणत्या आजारामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते? रक्तातील साखर आहे, या रक्तातील साखरेची पातळी वाढते. कुठला आजार आहे? तर डायबिटीज म्हणतात त्याला आणि त्याला मधुमेह म्हणतात. ठीक आहे. या मधुमेहामुळे काय होतंय? रक्तातील साखरेची पातळी वाढते. मग त्याला इन्सुलिन नावाचं औषध आहे ते यूज करतात. त्यानंतर मानवी रक्तगटाचा शोध बघा, एक संशोधक आणि त्याने लावलेला शोध, त्यावर तुम्हाला एक प्रश्न नेहमी विचारतो. ठीक आहे. तर मानवी रक्तगटाचा शोध कोण लावलाय? कार्ल लॅन्स्टेनर याने मानवी रक्तगटाचा शोध लावलेला आहे. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी काय केलेलं आहे? पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे. पेनिसिलिन. थॉमस एडिसनने काय बल्बचा शोध लावलेला, बल्ब, विजेचा बल्ब, विजेवर चालणारा बल्ब जो आहे, तर हा बल्बचा शोध थॉमस एडिसन लावलेला आहे. अलेक्झांडर फ्लेमिंगने पेनिसिलिनचा लावला आणि मानवी रक्तगटाचा शोध कार्ल लॅन्स्टेनरने लावलेला आहे. समुद्राच्या पाण्यात सरासरी क्षाराचं प्रमाण किती टक्के असते? समुद्राचं पाणी तुम्ही जर गेला असाल महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये जर गेला असेल, तिथलं पाणी पाहिलं असेल, घाण पाणी आहे. पण जर तुमची टेस्ट घेतली असेल तर कशा प्रकारे खारट, समुद्रात पूर्ण खारट, परंतु प्रमाण किती असतं साधारणतः? तर 3.5% प्रमाण असतं. किती असतं? 3.5%. पुढचं आहे कोळसा खाणीतील स्फोटांसाठी कोणता वायू प्रामुख्याने? आता तुम्ही म्हणता सर हे प्रश्न आम्हाला कुठून सापडतील? आपल्या नोट्स मधले, काळजी करू नका सगळे. फक्त तुम्हाला एमसीक्यू स्वरूपात दिले, तिथं तुम्हाला ऑनलाईन टाईप मध्ये आहे. कोळसा खाणीतील स्फोटांसाठी कोणता वायू प्रामुख्याने, कुठं कोळसा खाणीमध्ये स्फोट करायचा आहे, या स्फोटासाठी कुठला वायू प्रामुख्याने जबाबदार असतो किंवा स्फोट होतो? तर कुठला? ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन. तर मिथेन हा वायू त्या ठिकाणी महत्वाचा असतो. पुढचं मालगुडी डेज आणि गाईड हे लक्षात ठेवा, खूप वेळा प्रश्न विचारला बरं का. मालगुडी डेज हे एक पुस्तक आहे आणि गाईड नावाचं हे सुद्धा पुस्तक आहे. या दोन्ही पुस्तकाचे लेखक कोण आहेत? R.K. नारायण यांचं पुस्तक आहे. ठीक आहे. मालगुडी डेज बहुतेक यांचं आत्मचरित्र आहे. मालगुडी डेज आणि गाईड हे पुस्तक R.K. नारायण यांचे आहे. हाफ गर्लफ्रेंड हे ते चेतन भगतचे भरपूर पुस्तक आहे. गॅटचे मुख्यालय कुठं आहे? बघा, आता एक महत्वाची केंद्रीय किंवा आंतरराष्ट्रीय संघटना दिली जाते, संस्था दिली जाते आणि त्या संस्थेचे लेखक कोण आहे असं तुम्हाला विचारतं. तर गॅट दिलंय. गॅटचं मुख्यालय कुठं आहे? तर कुठं आहे? जिनेवा या ठिकाणी आहे. तर आपण जर एकंदरीत सगळे मुख्यालय एकदा बघूया, कारण त्यावर तुम्हाला प्रश्न विचारतात. बघा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मुख्यालय कुठं आहे? तर वॉशिंग्टन या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं कुठं आहे? वॉशिंग्टन या ठिकाणी आहे. जागतिक बँकेचं मुख्यालय तुम्हाला विचारतात, हे सुद्धा वॉशिंग्टनला आहे. त्यानंतर रेड क्रॉस संघटना आहे, तर या रेड क्रॉसचं मुख्यालय विचारतात, तर हे जिनेवा या ठिकाणी आहे. त्यानंतर तुम्हाला जागतिक आरोग्य संघटना विचारतात किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, काय? जागतिक आरोग्य संघटना किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मुख्यालय जिनेवा. तसंच जागतिक व्यापार संघटना, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन
याचं सुद्धा मुख्यालय कुठं जिनिव्हा याच ठिकाणी आहे. त्यानंतर अन्न आणि कृषी संघटनाचं मुख्यालय रोम या ठिकाणी आहे. नाटोचं मुख्यालय ब्रुसेल्स या ठिकाणी आहे. सार्क संघटना त्याचं मुख्यालय काठमांडू इथं आहे. आशियाई विकास बँक आहे एडीबी, याचं मुख्यालय मनिला या ठिकाणी आहे. त्यानंतर इंटरपोल आहे, या इंटरपोलचं मुख्यालय पॅरिस या ठिकाणी आहे. आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय याचं मुख्यालय द हेग किंवा हेग या ठिकाणी आहे. हे खूप महत्वाचे सगळे मुख्यालय आहेत. पाठ करा. तुम्हाला न्यायालयाच्या तुमच्या 26चा जो काही न्यायालयाचं टाइम टेबल असेल, ज्यावेळेस तुमचा पेपर असेल, यातला एक प्रश्न, एक पासून 10 पर्यंत 11 पर्यंत जे काय महत्वाचे मुख्यालय घेतले, एक प्रश्न असेल. आपण जे घेतलं यातले सुद्धा प्रश्न असेल. तर तुम्ही अजूनही लक्षात ठेवा, न्यायालय शिपाई भरतीसाठी तुम्हाला या ठिकाणी ही नोट्स घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही तयारी करतायत, प्रश्न कुठून येत आहे कळत नाही, एक प्रश्न तुमचा चुकला म्हणजे स्पर्धेतून बाहेर जाणे सरळ सरळ. तुमचे सगळे न्यायालयाचे 30 पैकी 30 प्रश्न बरोबर येतील. 5000 वन लाईन टाईपचे क्वेश्चन आहेत. हा आपला नंबर दिलेला आहे, या नंबरला संपर्क करायची आवश्यकता नाही. फोन पे गुगल पे नंबर आहे. 99 रुपये फीस किती आहे? 99 रुपीज फीस किती आहे? तर 99 रुपये फीस आहे. 99 रुपये एवढी फीस आहे. डायरेक्ट फोन पे गुगल पे आहे, करायचं आणि स्क्रीनशॉट नंबरला पाठवायचा, तुम्हाला नोट्स मिळून जाईल. ठीक आहे. थांबतोय. व्हिडिओ आवडला तर नक्की सर्वांना हा व्हिडिओ शेअर करून द्या. त्याचबरोबर चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करून घ्या. ओके, थांबतोय.